श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. युंग नावाचा जो एक विचारवंत होऊन गेला, त्याने माणसांचे दोन प्रकार मानलेले आहेत. एक म्हणजे अंतर्मुख असणारा आणि एक म्हणजे बहिर्मुख असणारा. अंतर्मुख माणसं जी असतात त्याच्यामध्ये परत त्याने चार प्रकार मानलेले आहेत. एक विचारांच्या क्षेत्रामधले, दुसरे भावनेच्या क्षेत्रामधले, तिसरे न्याय अन्याय या क्षेत्रामधले आणि चौथे जे असतात ते प्रतिभावंत. असे चार विभाग त्याने अंतर्मुख माणसांचे मानलेले आहेत. यातला पहिला विभाग जो आहे, ही माणसं सतत विचार करत असतात आणि त्यांच्या विचारांचं सामर्थ्य त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतं. दुसऱ्या प्रकारची जी माणसं असतात ती भावनाशील असतात, भावनावश असतात. त्यांच्या भावना सूक्ष्म असतात, तरल असतात, नाजूक असतात. अशा लोकांविषयी समाजामध्ये आदरभाव असतो. कोणी त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. तिसऱ्या प्रकारची लोक जी असतात यांना अन्याय खपत नाही. न्याय आणि अन्याय याबाबत ही माणसं जागरूक असतात. एखाद्यावर अन्याय झाला की ही माणसं चवताळून उठतात आणि अन्यायाविरुद्ध लढत राहतात. आणि चौथ्या प्रकारचे जे असतात, ज्यांना प्रतिभावंत असं म्हटलं जातं, कलावंत असं म्हटलं जातं, कलाकार असं म्हटलं जातं, याच्यामध्ये कवी, चित्रकार, गायक, वादक, मूर्तिकार अशा कला अंगात असणारे, गुण अंगात असणारे लोक असतात. अशा प्रकारे हे जे गुणकर्म आहेत ते घेऊनच माणूस जन्माला येतो. यालाच आपण सहज प्रवृत्ती असं म्हणतो. प्रत्येक माणसाच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात. या प्रवृत्तीचं व्यक्त स्वरूप म्हणजे त्याच्या हातून घडणारं कर्म. माणसाच्या आतमध्ये जे काही गुण असतात, कला असतात, जी काही मनोरचना असते, जी काही त्याच्या बुद्धीची झेप असते, कुवत असते, जे काही विचार त्याच्या मनामध्ये येतात, त्याला अनुषंगाने, त्याला अनुसरून तो एखादं विशिष्ट प्रकारचं कर्म करतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात, या गुणांवर आणि कर्मांवर आधारित अशी मी ही चार वर्णांची समाजरचना केलेली आहे. शेल्डन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने समाजशास्त्राचा अभ्यास करून माणसांचे 3 प्रकार मानले आहेत. एकाला तो म्हणतो बुद्धिजीवी, म्हणजे ही माणसं आपल्या बुद्धीचा वापर करतात, डोक्याचा वापर करतात आणि विचाराने, विचारपूर्वक काम करतात. दुसरे आहेत शक्तिवाले. ही माणसं शारीरिक कष्ट करतात. ती माणसं कष्टाला प्राधान्य देतात, धडपड करतात, काम करतात, कर्म करायला नेहमीच तयार असतात. आणि तिसरी माणसं जी आहेत ती सुखासीन असतात, म्हणजे भरपूर खावं प्यावं, मजा करावी, आराम करावा, सुखाने राहावं अशा वृत्तीचे असतात. त्यांना मजा करणं
असं जरी असलं तरी आजच्या काळामध्ये समाजामध्ये अशा काही विशिष्ट गुणकर्मानुसार वर्ण व्यवस्था राहिलेली नाही. आजच्या समाजामध्ये कुणीही काहीही करतं. लायकी नसताना नको ती कामं करायला धडपडतात. एकमेकांशी स्पर्धा करतात, तुलना करतात. त्यांनीच का हे करायचं, मग आम्ही का नाही? हा जो एक समाजामध्ये कल वाढत चाललाय लोकांचा, की अमक्याच माणसाने शिक्षक का व्हायचं, आम्ही का नाही? आम्ही पण शिकवणार. अमक्याच माणसाने शिक्षण का घ्यायचं, मग आम्ही का नाही? असा सगळा समाजामध्ये ईर्ष्या, द्वेष, मत्सर वाढत चाललेला आहे. त्यामुळे समाजामध्ये आजकाल सतत संघर्ष, वादविवाद, तुलना, ईर्ष्या, मत्सर, द्वेष या गोष्टी आपल्याला दिसतात. महाराज म्हणतात, उच्च वर्णातल्या लोकांनी मी वरच्या वर्गात आहे याचा अभिमान धरू नये आणि खालच्या वर्गातल्या लोकांनी वरच्या लोकांचा द्वेष करू नये, तरच समाज सुधारेल. पुढे ते म्हणतात, प्रत्येक माणसाने ब्राह्मणांप्रमाणे आपल्या बुद्धीची वाढ करावी, क्षत्रियाप्रमाणे शारीरिक क्षमता प्राप्त करावी आणि स्वतःचं रक्षण, कुटुंबाचं रक्षण करण्याचं धाडस आपल्या अंगी जोपासावं. वैश्यवर्णाप्रमाणे पैसे मिळवावे, व्यापार करावा, धंदा करावा, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करावं आणि शूद्र वर्णाप्रमाणे सेवा करायला, कोणतंही कर्म करायला मागं पुढं पाहू नये. अशा प्रकारे जर प्रत्येकाने आपल्यामध्ये चारही वर्णांना अंतर्भूत करून घेण्याचा प्रयत्न केला तर आजकाल समाजाचं काहीतरी भलं होईल. संत आपल्याला ही अशा प्रकारची नवीन दृष्टी देतात. म्हणजे मी अमुक एक वर्णाचा आहे हा भेदभावच शिल्लक राहणार नाही. प्रत्येकामध्ये चारही वर्णांचे गुण एकत्रित कसे येतील आणि एकत्रितपणे सगळ्याच गुणांची वाढ, जोपासना कशी होईल, ही नवी दृष्टी संत आपल्याला देतात. आता या श्लोकावर आधारित ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या ओव्या आपण पाहूया. ओवी क्रमांक 77. आता याची परी जाण, चारही हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म विभागे. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, गुण आणि कर्म विभागानुसार मी हे 4 वर्ण निर्माण केलेले आहेत. समाजामध्ये, मग तो कुठलाही समाज असो, हे 4 वर्ण असणारच. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे प्रकृतीचेनी आधारे, गुणाचेनी व्यभिचारे, कर्मे तद अनुसारे विवंचिले. मूळ वेदांताचं म्हणणं असं आहे की भगवंताने जेव्हा हे विश्व निर्माण केलं तेव्हा आपल्या शक्तीने ते निर्माण केलं. या शक्तीलाच आपण माया म्हणतो, प्रकृती म्हणतो. तर ही जी भगवंताची शक्ती आहे, माया किंवा प्रकृती, या शक्तीच्या द्वारे भगवंताने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं. त्या विश्वामध्ये हे गुण त्याने मिसळून टाकले. याचा अर्थच असा की शुद्ध ब्राह्मण, शुद्ध क्षत्रिय, शुद्ध वैश्य
आणि शुद्ध क्षुद्र अशा शुद्ध स्वरूपामध्ये कोणताही वर्ण कोणत्याही काळी आपल्याला आढळणार नाही. उपनिषदामध्ये जे काही ज्ञान सांगितलेलं आहे ते असं आहे की क्षत्रियांमध्येच उलट जास्त ज्ञान आहे आणि क्षत्रिय हे लढाऊ वृत्तीचे सुद्धा आहेत. याज्ञवल्क्य हा एकमेव असा ब्राह्मण होता की ज्याच्यापाशी आत्मज्ञान होतं. बाकी सगळे ज्ञानी आत्मज्ञानी हे क्षत्रिय वर्णामध्येच होऊन गेले असं आपल्याला दिसतं. ज्ञान आत्मज्ञान हे बहुतेक करून क्षत्रिय लोकांजवळच असायचं, कारण त्यांच्यामध्ये शारीरिक सामर्थ्यही होतं आणि बौद्धिक सामर्थ्यही होतं. लोक त्यांच्याकडे शिकण्यासाठी जात असत आणि ही गुरुकुल परंपरा जी होती त्यामध्ये त्या काळामध्ये जे कोणी गुरु होते ते बहुधा सर्वजण क्षत्रिय वर्णाचेच होते. प्रकृतीनेच हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि भगवंताच्या शक्तीमुळेच हे घडलेलं आहे. परंतु परस्पर गुणांचा संकर होऊन गुणांचं मिश्रण होऊन मिश्र गुण कर्मांचा असा समाज निर्माण झाला. भगवंताच्या बोलण्यामध्ये आपल्याला विरोधाभास दिसून येतो. तर भगवंतांना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे, काय शिकवायचं आहे, तर मानवी जीवन कसं असतं हे शिकवायचं आहे. तस्य कर्तारम अपि माम याचा अर्थ असा की माणूस म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये फरक असणारच. आपण जर तर्कशुद्ध विचार केला तर भगवंताच्या सांगण्यामध्ये जो काही विरोध दिसतो तो विरोध नाहीच आहे हे आपल्या लक्षात येईल. भगवान म्हणतात तस्य कर्तारम अपि माम, म्हणजे या जगामध्ये नैसर्गिकदृष्ट्याच प्राकृतिकदृष्ट्याच हे विश्व निर्माण होतानाच भेद निर्माण झालेला आहे आणि हा भेद मी काही घडवून आणलेला नाही. आपण जर या निसर्गाची सृजन क्षमता पाहिली तर थक्क होऊन जातो. वनस्पती काय, कृमी कीटक काय, पशुपक्षी काय, माणसं काय, प्रत्येक गोष्टीमध्ये अलौकिकता आहे, विविधता आहे. निसर्गामध्ये एक जीव दुसऱ्या जीवासारखा नाही. केवढं हे प्रचंड वैविध्य आपल्याला दिसतं बघा. अगदी एकाच घरात जन्माला आलेली एकाच आईच्या पोटची जुळी मुलं देखील वेगळी असतात, ते देखील एकसारखे नसतात. म्हणून भगवान म्हणतात की या गोष्टींचा कर्ता मी नाही. हे सगळं प्रकृतीने किंवा मायेने किंवा माझ्या शक्तीने घडवून आणलेलं आहे. भगवान म्हणतात की मी याचा कर्ता आहे. याचा अर्थ असा की भगवंताच्या संकल्पाने जेव्हा हे विश्व निर्माण झालं त्यावेळेला ही विविधता आली, हे वैचित्र्य आलं आणि हे वैविध्य आलं. आणि म्हणून माझ्या संकल्पातून हे जग निर्माण झालेलं आहे, म्हणून याचा कर्ता मी आहे. मग आता मला सांगा, भगवंत जे म्हणतात या सगळ्या गोष्टी मी निर्माण केल्यात, तेव्हा त्याचा अर्थ असा आपण घ्यायचा की हा संकल्प भगवंताने केला की असं जग निर्माण व्हावं, म्हणून त्याचा कर्ता तो आहे. आणि पुढं लगेच म्हणतात की याचा कर्ता मी नाही, कारण
भगवंताने संकल्प केला, परंतु प्रत्यक्ष निर्माण करण्याचं कार्य भगवंताच्या शक्तीने केलं, प्रकृतीने केलं, मायेने केलं. आणि म्हणून याचा करता मी नाही असं भगवंत म्हणतात. आता हे जेव्हा आपण बारकाईने विचार करून समजून घेतो, त्यावेळेला भगवंताच्या म्हणण्यामध्ये, बोलण्यामध्ये विरोधाभास नाही हे आपल्या लक्षात येतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.